कार्तिकी एकादशीला मोठी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी वारकरी संप्रदाय तसेच वैष्णव संप्रदाय एक दिवसीय उपवास करतात। हा चतुर्मास व्रताचा शेवटचा दिवस मानला जातो। कार्तिक शुद्ध एकादशी तिला प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू चतुर्मासात आपल्या 4 महिन्यांच्या योगिक झोपेतून जागे होतात आणि या सृष्टीच्या संगोपनाची जबाबदारी घेतात असे मानले जाते। म्हणून याला देवोत्थानी देव उठी एकादशी असेही म्हणतात। या दिवसापासून तुळशी विवाह सुरू होतो। कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची समाप्ती होते आणि लग्नाचे दिवस सुरू होतात। पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस। पुण्यातील विठ्ठलवाडी येथे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरात भाविकांनी सकाळी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे। आज कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आपण पुण्यातल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या अशा विठ्ठल मंदिरात उभे आहोत। हे विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी इथं आहे। इथं पहाटेपासूनच भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। जवळजवळ 1 किलोमीटर भक्तांची लाईन इथं आपल्या विठुरायाच्या चरणी साकडं घालण्यासाठी व पाया पडण्यासाठी आलेली असते। जसं की तुम्ही माझ्या मागं बघू शकतात, इथं अजून देखील मंदिरात फारच मोठ्या प्रमाणात लाईन आहे आणि पहाटेपासूनच लोक इथं यायला सुरू होतात। आतमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची अशी मूर्ती आहे आणि ही मूर्ती दररोजच अभिषेक घालून त्यानंतर वेगवेगळे नवीन नवीन वस्त्र परिधान करून सजवली जाते। सोबतच मंदिर देखील सजवलं जातं आणि आज एकादशीच्या निमित्ताने बरीचशी गर्दी। आपण इथं काही लोक बसले, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की ते इथं कशासाठी आलेत आणि त्यांचं दर्शन झालंय का। आजी नमस्कार। 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 कुठनं आलात तुम्ही? नरेगाव। नरेगावातनं। दर्शन झालं का? नाही अजून दर्शन करायचे बाळ। दर्शन करायचंय। दरवर्षी येता का इथं? हो। कसं वाटतं? आषाढी यावं, कार्तिकी। आषाढी आणि कार्तिकीला येतात। कसं वाटतं तुम्हाला? हो, भारी वाटतंय। पांडुरंगाला सांगणार आमचा परमार्थातच आयुष्य जाऊ दे शेवटपर्यंत। आणि पांडुरंगाला साकडं काय घालणार आहे? साकडं काय नाही घालत, सगळं देऊन राहिलाय पांडुरंग। पण अजून काही साकडं काय नाही मागायचं देवाकडं, फक्त आयुष्य आमचं वाढव या परमार्थासाठी एवढं मागायचं फक्त। धन्यवाद। मग जसं की तुम्ही माझ्या मागं बघू शकतात, फारच भक्तिमय वातावरणात इथं भक्त यायला सुरू झालेले आहेत आणि सोबतच विठुरायाच्या चरणी पाया पडून साकडं घालत आहेत। पुण्याहून मी शिवम देवकर, आपला आवाज।